हरिया आणि धारा एक गरीब जोडपं होतं. त्यांना एक मुलगा होता गोपाळ. गोपाळ शिक्षणात खूप चांगला होता. नेहमी वर्गात पहिला येत असे. बघा बाबा, मी पुन्हा पहिला आलो आणि यावेळी सरांनी मला चॉकलेट पण दिलं. वा, खूपच छान बाळा. असंच आमचं नाव काढ बाळा गोपाळ. हो आई. सगळे खूप आनंदात होते. आता मला दुसऱ्या गावातल्या मोठ्या शाळेत जावं लागेल. ती जी शेजारच्या गावात आहे त्या शाळेत? हो हो, ती तर खूप लांब आहे. तू कसा जाणार एवढा लांब? आई, मी जाईन. माझे आणखी काही मित्रही त्याच शाळेत जाणार आहेत. त्यांच्या सोबत मी पण जाईन. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. तुझ्या सोबत तुझे मित्रही असतील. फक्त पावसाळ्यात त्रास होईल. 5 किलोमीटर भिजत जावं लागेल. भिजशील का? आम्ही तुझ्यासाठी छत्री घेऊ. आई, आपल्याकडे खायला पैसे नाहीत. छत्री कुठून आणणार आहोत? बाळा, अजून पाऊस यायला 1 महिना आहे. एका महिन्यात आपण एवढे पैसे तर बाजूला टाकूच की आम्ही तुझ्यासाठी एक छत्री घेऊ शकू. खरंच बाबा? हो बाळा, तू काळजी करू नकोस. तू फक्त तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. हरिया एक लाकडाची टोपली बनवणारा कारागीर होता. तो जंगलातून बांबूची लाकडं तोडून आणत असे आणि मग त्यापासून टोपल्या बनवत असे. या टोपल्या विकायला तो लांब लांबच्या बाजारात जात असे. टोपली घ्या, टोपली. 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये. ते कितीची आहे? ही तर 50 रुपयांची आहे. अरे बापरे, ही तर खूपच जास्त आहे. ती टोपली मी 30 रुपयाला देणार कधी? निदान 35 रुपये तर द्याच. नाही, 30 रुपयांनाच दे. ठीक आहे, घ्या घ्या. प्रत्येक ग्राहक हरियाशी मोलभाव करत असे आणि म्हणूनच हरियाची कमाई खूप कमी होत होती. हे तर खूप कमी आहेत. यातून गोपाळच्या छत्रीसाठी पैसे कसे वाचवू? काही हरकत नाही. तू यातून राशन घेऊन ये. उद्या मी जमलं तर संध्याकाळी बाजारात जाईन. कदाचित आणखी टोपल्या विकल्या जातील. ठीक आहे. हरिया आणि धारा छत्रीसाठी पैसे गोळा करू लागले. पण महिन्याभरात ते लोक 100 रुपयेही जमा करू शकले नाहीत. एवढ्या कमी पैशात छत्री कुठून येणार? माहित नाही. आता तर पाऊसही सुरू झालेला आहे. मग आता आपलं बाळ शाळेत कसं जाणार? हे कुलदेवी, आम्हाला मदत कर. दोघांनी त्यांच्या कुलदेवतेला प्रार्थना केली. त्या रात्री अख्खं कुटुंब पावसाचा विचार करूनच काळजीत पडलं. गोपाळचे डोळे तर खिडकीकडेच लागले होते. बाहेर वादळी पाऊस पाहून तो विचार करत होता, आता शाळेत कसा जाणार? एवढ्या पावसात तर सगळी पुस्तकं भिजून जातील. मला वाटतं उद्या शाळेत जाता येणार नाही. हे देवी माते, मला मदत कर. गोपाळ सोबत हरिया सुद्धा खूप काळजीत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस आणखी वाढला. आई, हा पाऊस तर थांबायचं नावच घेत नाहीये. मला शाळेत जायचंय. काळजी करू नकोस गोपाळ, थांबेल पाऊस. गोपाळ अख्खा दिवस पाऊस बघत बसला होता. तो उदास होता. त्याला शाळेत जायचं होतं शिकायला. पण एवढ्या पावसात शाळेत जायला त्याच्याकडे छत्री नव्हती. बाबा कसे बसे एवढंच कमावू शकतात की आमचं पोट भरेल. जर मी त्यांच्याकडे छत्रीसाठी हट्ट केला तर ते कुठून आणणार बिचारे? काही फरक पडत नाही जर मी काही दिवस शाळेत गेलो नाही तर. हरिया गोपाळला उदास झालेला पाहत होता. हळूहळू रात्र झाली आणि सगळे झोपले. दुसऱ्या दिवशीही हीच स्थिती होती. पाऊस कोसळत राहिला आणि गोपाळ शाळेत जाऊ शकला नाही. आता तो आणखी जास्त उदास झाला होता. हे देवी माते, माझी प्रार्थना ऐक. पाऊस थांबव, मला शाळेत जायचंय. गोपाळची ही प्रार्थना ऐकून हरिया सुद्धा खूप उदास झाला. कसा बाप आहे मी. आपल्या मुलांची एकही इच्छा पूर्ण करू शकलो नाही. मी तर जीव द्यायला हवा. हा दिवसही गेला आणि तिघे जेवून झोपी गेले. हरियाच्या स्वप्नात त्याची कुलदेवी आली. हरिया, तू स्वतःला एवढा लाचार समजू नकोस.
तुझ्या हातात तुझ्या समस्येचं उत्तर आहे. मला समजलं नाही देवी माते. तू बांबू आणि लाकडाची छत्री बनव. बांबूची? हो माते. आणि मग हरियाला जाग आली. त्याने घरात पडलेली लाकडं शोधली आणि बांबूही, आणि मग लाकूड आणि बांबू जोडून त्याची छत्री बनवली. सकाळी जेव्हा गोपाळ उठला तेव्हा त्याच्या शेजारी एक छत्री होती. लाकडाची छत्री ही तुम्ही बनवली बाबा? हो बाळा, आता तू शाळेत जाऊ शकतोस. तेही न भिजता. धन्यवाद बाबा, खूप खूप आभार. त्या दिवशी गोपाळ आनंदाने तयार झाला आणि त्याची लाकूड आणि बांबूची छत्री घेऊन निघून गेला. वाटेत अनेकांनी लाकडाच्या छत्रीकडे रोखून पाहिलं. जेव्हा तो शाळेत पोहोचला तेव्हा त्याच्या सरांची नजर त्याच्या छत्रीवर गेली. विलक्षण! ही बांबूची छत्री कोणी बनवली? माझ्या बाबांनी. अप्रतिम! मी यापेक्षा सुंदर छत्री आजपर्यंत नाही पाहिली. तुझे बाबा माझ्यासाठी अशी छत्री बनवतील का? हो, बनवतील नक्कीच. चल, तुझ्या घरी जाऊ. गोपाळ सरांना त्यांच्या घरी घेऊन गेला. तुमची कला अप्रतिम आहे. तुम्ही माझ्यासाठी अशा 10 छत्र्या बनवू शकता का? हो नक्कीच सर. सरांनी हरियाला 1,000 रुपये दिले. कमी तर नाहीत ना? बरोबर आहेत. पहिल्यांदा हरियाला एकाच वेळी 1,000 रुपये मिळाले होते. एवढे पैसे पाहून तो खूप खुश होता. रात्रभर त्याने लाकूड आणि बांबूच्या छत्र्या बनवल्या आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या छत्र्या सरांना नेऊन दिल्या. मग काय, हरियाला लाकडाच्या छत्र्या बनवायच्या ऑर्डर्स येऊ लागल्या. तो छत्र्या बनवत गेला आणि छत्र्या धडाधड विकल्या गेल्या. हरियाने त्याच्या मित्रांनाही त्याच्याकडे नोकरीला ठेवून घेतलं. एकाच महिन्यात हरियाचं नशीब पालटलं. त्याने एवढे पैसे कमावले जेवढे त्याने वर्षभरातही कमावले नव्हते. मग एक दिवस एक बिझनेसमॅन हरियाकडे आला. हरियाजी, तुमची ही लाकडाच्या छत्र्यांची आयडिया खूपच छान आहे. यामुळे वेस्टेजही कमी होत आहे. ही इको फ्रेंडली छत्री मी माझ्या मॉलमध्ये विकू इच्छितो. मला समजलं नाही साहेब. बाबा, हे म्हणतायत की तुमच्या बांबूच्या छत्रीमुळे प्रदूषण कमी होतं. त्यांना तुमच्या या छत्र्या त्यांच्या मोठमोठ्या दुकानातून विकायच्या आहेत. तुम्हाला ऑर्डर द्यायला आलेत. मला दर आठवड्याला 1,000 छत्र्या पाहिजेत. हा घ्या ॲडव्हान्स. त्या माणसाने हरियाला 1,00,000 रुपये दिले. आयुष्यात पहिल्यांदा हरियाने 1,00,000 रुपये पाहिले होते. हरियाने गावातील आणखी काही लोकांना कामावर ठेवलं. त्यांनी खूप मेहनत केली आणि बांबूच्या छत्र्यांची डिलिव्हरी देऊ लागले. पाहता पाहता प्रत्येक मॉलमध्ये हरियाच्या बांबूच्या छत्र्या विकल्या जाऊ लागल्या आणि हरियाचा एक प्रतिथयश अवॉर्डने सन्मान केला गेला. त्याच्या इको फ्रेंडली लाकडाच्या छत्र्या जगभरात धुमाकूळ घालत होत्या. देवी माते, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही बरोबर बोलले होते. माझ्या समस्येतच माझं उत्तर आहे. त्या दिवशी हरियाला खूप महत्वाची शिकवण मिळाली. त्याला कळलं की ज्या पावसाला तो समस्या समजत होता तोच पाऊस त्याचं नशीब उघडण्याचा मार्ग होता. म्हणूनच मित्रांनो, समस्येपासून पळण्यापेक्षा समस्या सोडवण्यातच यश आहे.